डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। आपल्या बँकेमध्ये जे बोर्ड लागले, तुम्हाला मराठीची ॲलर्जी आहे का? मग का नाही लावला? ते आता सर काय आहे, आता बी तर नाही, का नाही लावला ते सांगा. ते आता सेंट्रली बघून होतं. कुठलं सेंट्रल? धंदा कुठे करता? आरबीआयचा GR आहे की प्रत्येक बँकेमध्ये मराठी पहिले पाहिजे, आहे का नाही? हे लगेच काढून टाकायची. कुठे मराठी? उद्या सांगायला लागतं तुम्हाला. उद्या जर मराठीत काय दिसलं नाही इथं तर सगळं फोडून टाकणार. उद्या सगळे बोर्ड मराठी, इंग्रजी, हिंदी आणि इंग्रजीची आम्हाला ॲलर्जी नाहीये, पण मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे. मराठी मोठ्या अक्षरात पाहिजे. उद्या जर बोर्ड दिसले नाही तर फोडून टाकणार, बोर्ड फोडून टाकील काचे सकट. तुम्ही मराठी आहेत का? नाही मराठी नाही. अहो पण तुम्ही सुंदर मराठी बोलता, अभिनंदन तुमचं. सगळ्यांना आलं पाहिजे. सगळ्यांनाच मराठी आली पाहिजे. इथे जेवढी आहेत ना कर्मचारी त्यांना सांगितलं मराठी शिका. तुम्हाला आम्ही 1 महिन्याचा वेळ दिलाय. 1 महिन्यामध्ये तुमचे जेवढे कर्मचारी आहेत त्या प्रत्येकाला मराठी आलं पाहिजे. 1 महिन्याने आम्ही येणार असेल, अभिनंदन. मराठी येत नाही असं जर बोलणार असला तर त्याला आम्ही चोपणार ना, कोणी पण असू देतो. आम्ही 1 महिन्याचा वेळ दिला. 1 महिन्यात तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला माहिती आहे एका दिवसात शिकू शकत नाही. हे बोर्ड आहे ना, उद्या सगळे मराठी. पण हे बोर्ड जर सगळे मराठी झाले नाही उद्या मी येणार बघायला. उद्या तुमची आणि जर नसले तो सगळं बोर्ड फोडून टाकणार. उल्लासनगर शहर में मराठी भाषा को लेकर एक बार फिर से मन से हुई आक्रामक। बैंक में जाकर अंग्रेजी पोस्टरों को फाड़ा। बैंक के कर्मचारियों और अधिकारियों को मराठी भाषा का उपयोग नहीं करेंगे तो कान के नीचे आवाज़ आने का अनोखा आंदोलन का बैंक वालों को करना पड़ेगा सामना। पूरे महाराष्ट्र राज्य में मनसे इन दिनों मराठी भाषा को लेकर काफ़ी आक्रामक रुख अपनाई हुई है। विशेष तौर बैंकों में जाकर मराठी भाषा बोलने को लेकर काफ़ी जोर देते दिखाई दे रही है। उल्लासनगर 3 के स्टेट बैंक शाखा में जाकर मनसे ने बैंक में लगे अंग्रेजी पोस्टरों को फाड़ दिया। इसके अलावा बैंक के कर्मचारियों, बैंक के अधिकारियों को मराठी में बात करनी चाहिए। अगर उन्हें मराठी नहीं आती तो उन्हें मराठी सीखनी चाहिए, अन्यथा बैंक के कर्मचारियों को कान के नीचे आवाज़ लगेगी। मनसे द्वारा बैंकों को एक बयान के माध्यम से एक अल्टीमेटम दिया गया है। इसी तरह यदि बैंक मराठी में लेन देन नहीं करते तो बैंक को चेतावनी दी है कि बैंक के कर्मचारियों, अधिकारियों को कान के नीचे आवाज़ का आंदोलन का सामना करना पड़ेगा। सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आमची मराठी माणसं बँकेत गेल्यानंतर ते लोक मराठीत बोलत नाहीत आणि दादागिरी करतात की मला मराठी येत नाही, मी मराठी का बोलू. अशा आवडच्या भाषेत जर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बोलत असतील तर यांना ठिकाणावर आणणं गरजेचं होतं. तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता, महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात पैसे कमवता, तर मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण ज्या ज्या राज्याला आपापली भाषा प्रिय आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि प्रत्येक बँकेने किंवा कुठल्याही आस्थापनेने मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे. सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आहे. 1 महिन्यामध्ये जर कुठल्याही बँकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने मला मराठी येत नाही किंवा मी मराठी बोलणार नाही अशी भाषा केली तर त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवला जाईल. जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं कानाखाली आवाज काढू, तसा आवाज कानाखाली काढल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प राहणार नाही. आता मी इथे कोटक बँकेमध्ये आलो, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, पण इथे जे बोर्ड आहेत ते पूर्ण इंग्रजीमध्ये, मराठीत एकही बोर्ड दिसला नाही आम्हाला. म्हणजे हे दिसून येतं की मराठीची ह्या बँकवाल्यांना किती एलर्जी आहे. जर तुम्हाला आरबीआयचा नियम आहे, GR आहे की प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेमध्ये वरती मराठी ठळक अक्षरामध्ये पाहिजे, नंतर इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या. परंतु इथे जेव्हा आम्ही बघितलं तर कुठेच हे दिसलं नाही. आम्ही त्या मॅनेजरला आजच्या आज ते सगळे बोर्ड काढायला लावले. जर आज त्यांनी बोर्ड काढले नाही, उद्या येऊन बोर्डासहित सगळ्या काचा त्याच्या फोडणार म्हणजे फोडणारच.